चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. माझं नाव महेश सर आहे. गेली 5-6 वर्ष मी YouTubeवर व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. सांगावं लागतंय नवीन मुलं आहेत. आता YouTubeवर जॉइन झालेत आणि विषय तर अतिशय गंभीर आहे लक्षात घ्या. होय. पण सगळं केलाय अभ्यास. खूप छान अभ्यास केलाय. पण जेव्हा बोर्डचा पेपर हातात पडतो तेव्हा नक्की होत काय ते मला एक्सप्लेन करायचं आहे. तुमच्या लक्षात आलं? आपण आपल्या चॅनलवर खूप कंटेंट प्रोव्हाईड केलंय आणि मी तुम्हाला सांगतो सांगताना अतिशय आनंद होतोय. गेल्या 4-5 दिवसात हजारो मुलांचा कॉन्फिडन्स वाढलाय. मी एक का बोलतोय माहितीये का? तुमचा कॉन्फिडन्स वाढलेलाच आहे. पण माझा पण अनुभव काय आहे ना, तो एक स्टोरी सांगतो एका मिनिटात. मी ऑफलाईन क्लास घेतो. ओके. सेमिस्टरचा पेपर होता. हो 12th स्टँडर्ड सेमिस्टर. कॉलेजचा एक मुलगा होता, त्यांचा पेपर होता. फिजिक्सचाच होता. आला पळत, "सर बेकार पेपर, एवढा पेपर अवघड मी कधी बघितलाच नाही." बघू म्हणलं, "दाखव मला." पेपर बघितला मी म्हटलं, "आई कसला पेपर अवघड आहे." दोघांची वाक्य सेम. तो काय म्हणला, "भयानक पेपर." मी पण काय म्हटलो, "कसला अवघड पेपर आहे." पण शपथ सांगतो, शपथ हे सगळं खरं आहे. 2 मिनिटानंतर 2 मिनिटानंतर मी त्याला म्हटलं, "तू बस क्लासरूममध्ये मी जरा बघतो." नीट बघितल्यावर लक्षात आलं, की आय-एम-पी क्वेशन्स आलेलेच होते. पहिल्या 2 पेजवरचे काही वेगळे प्रश्न दिसले म्हणून तर तो पॅनिक अटॅक आला होता. मी त्यातून सावरलो. पण तो मुलगा त्याने अटेम्प्टच नाही केला. तो म्हणला, "सर मी पूर्ण ब्लँक झालो. माझे हात-पाय थरथर कापायला लागले." बाळांनो होतं हा पॅनिक काय लक्षात घ्या. याच्यातून बाहेर पडायचंय. मग याच्यावरती कॉन्फिडन्स तर आहे रे तुमच्याकडं, कॉन्फिडन्स तर आहे. मी एकटा नाहीये. YouTubeवर मी तुम्हाला सांगतो आर-जी सर आहेत YouTubeवर. तुम्हाला सांगतो मी आहे आणि फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक सर आहेत. आम्ही सगळे मिळून तुम्हाला जेन्युइन कंटेंट प्रोव्हाईड करतोय. तुम्ही आम्हाला फॉलो करताय याचा तुम्ही अभ्यास केलाय चांगला. हां, तुम्ही ज्यांना फॉलो करताय ना कोणाला तरी, अभ्यास तुम्ही चांगला केलाय. तर एक लक्षात घ्या, 4-5 अवघड प्रश्न हे दिसणार आहेत. ट्विस्ट केलेले प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. स्किप करा ना. तुम्ही जे केलेले प्रश्न आहेत ते बघा ना अगोदर. तुम्ही जे केलंय त्यातले प्रश्न येणारच नाहीत असं कसं होईल? तुम्ही सगळ्या डेफिनिशन केल्यात, एक बी नाही आली. तुम्ही सगळं केलंय. सगळे डेरिव्हेशन्स केलेत, सगळे लॉ केलेत, काहीच नाही आलं. होणारच नाही, होऊ शकत नाही. आणि असा जर पेपर आला, तर बोर्डाला पेपर परत घ्यावा लागेल सांगतो लक्षात घ्या. होय, री एक्झाम घ्यावी लागेल. हां, कारण तुम्हाला मी सांगतो आता सगळं सोपं राहिलेलं नाहीये. पेपर सेटर पण हजारो वेळा विचार करतो, की उगाच आपल्या मागे प्रॉब्लेम नको. त्याच्यामुळे पेपर सोप्पाच तो काढतो. पी-वाय-क्यूज घेतो, पण पी-वाय-क्यूला थोडंसं ट्विस्ट करतोय. ट्विस्टचं एक्झाम्पल किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय, की डेफिनिशन तुम्हाला देणार. पण कुठली डेफिनिशन ते विचारणार. एवढा ट्विस्ट. कुठलातरी एखादा लॉ तुम्हाला देतील बरं का. मी तुम्हाला सांगतो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅम्बडा मॅक्स इक्वॉल्स टू बी अपॉन टी. तर तुम्हाला म्हणतील स्टेट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वेन्स कॉन्स्टंट. मग बी इक्वल्स टू लॅम्बडा इंटू टी. त्याचं युनिट विचारतील. तर लॅम्बडा इंटू टीचं युनिट काय? सांगा बघू. तुम्हाला मी सांगतो लॅम्बडा इक्वल्स टू बी अपॉन टी. मग बी इक्वल्स टू काय सांगा लॅम्बडा इंटू टी. आता मला सांगा याचं युनिट लॅम्बडा वेव्हलेंथ आहे, मीटर, टेम्परेचर आहे, केल्विन, के हे युनिट आहे लक्षात घ्या. मग डेफिनिशन, युनिट, डायमेन्शन्स तुम्हाला सांगतो हे येतंय परीक्षेत. मॅग्नेटायझेशन 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. काहीच केलं ना तुम्ही? काहीच केलं नसेल तर मॅग्नेटिक मटेरियल करा. मॅग्नेटायझेशन, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, डायरोमॅटिक रेशो, बोहर्स मॅग्नेटॉन, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, EVR अपॉन 2, फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी, हिस्टेरेसिस लूपच्या ॲप्लिकेशन करा. बीची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू 0 आल्यावर ते कुठले पॉइंट आहेत, ते कुठले पॉइंट आहेत ते फक्त विचारतील तुम्हाला. ॲप्लिकेशन्स विचारतील. क्युरीज लॉ आहे त्याच्यामध्ये. मग क्युरी टेम्परेचर आहे. लगेच होतोय. मग ड्युअल नेचर होतोय. रिव्हिजन तर स्टार्ट केली असणार आहे मला माहिती आहे. तुम्ही रिव्हिजन संपवत पण आणली नसेल. नवीन आहे ना तुम्ही माझ्या चॅनलवर. मग महारिव्हिजनचा व्हिडिओ बघा. मी गेल्या 2-3 दिवसात सगळं दिलंय. मग जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो हे का बोलतोय? कारण हजारो सबस्क्रायबर गेल्या 2-4 दिवसात जॉइन झालेले आहेत लक्षात घ्या. इव्हन मला माहिती आहे, की फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही देखील तुमच्या सगळ्या मित्रांना आपलं चॅनल शेअर करणार आहे. नक्की करणार आहे लक्षात घ्या. कारण माझं काम मी करतोय. काय काम आहे माझं? तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं, तुम्हाला धीर देणं आणि माझा जो अनुभव आहे, तो तुमच्याशी शेअर करणं. मी तुम्हाला सांगतो अनुभवच महत्वाचा आहे. 24-25 वर्ष मी घेतोय ना, दरवर्षी काय घडतंय, कसं घडतं बघितलं. गेल्या वर्षीचा अनुभव एका मिनिटात सांगतो. पेपर भयंकर अवघड होता. असा पेपर इतिहासात पहिल्यांदा आला. हे असं आहे, तसं आहे, खूप झालं. नाही. पेपर समजून घ्यायचा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा, न्यूमेरिकल केलेत का नाहीत केलेत? नाहीत केले, मग 70 पैकी 70चं टार्गेट नाहीये आपलं. ओके. 30-35 चा मॅक्सिमम अटेम्प्ट होऊ शकतो. तो स्कोर आहे. ओके. एम सोडून 15-20 मार्काचा अटेम्प्ट करत असाल, तर बेस्ट स्कोर आहे. होय.
10-12 मार्क गॅरंटीने पडत असतील, चांगला स्कोर आहे. मग ते बाजूला ठेवून केमिस्ट्री, मॅथ्समध्ये स्कोर इम्प्रूव्ह केला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय ना, मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये विचारतो, खरं बोलायचं सांगतो, पेपर सोपा गेलाय का अवघड गेलाय? जर काही मुलांना ठीक आहे, अवघड गेला असेल, तर केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये हात लावायची सगळी. पण थांबा ना, कुठला निगेटिव्ह विचार करताय? अवघड जाणं शक्यच नाहीये पेपर, पेपर सोपा जाणार आहे. केलाय अभ्यास. वर्ष 2 वर्ष केला नाही. आता तू करतोय अभ्यास. मी इंडिव्हिज्युअली बोलायला लागलोय. आता तू करतोय अभ्यास, कंटिन्यू ठेव. हे मोमेंट मग आता ब्रेक होऊन देऊ नको. आयुष्यभर कष्ट कर. हे आता कष्ट घे. केमिस्ट्री केमिस्ट्री होणार आहे. फिजिक्स मॅथ्सचा पेपर होणार आहे. पुन्हा सीईटीची एक्झाम होईल. तुम्हाला सीईटीचा सेकंड अटेम्प्ट होईल. नंतर इंजिनिअरिंग होईल. कष्ट करत राहायचंच आहे आणि आता योग्य दिशा मिळाली तुम्हाला. योग्य दिशा मिळाली. तुम्ही करताय सगळ्या गोष्टींना अभ्यास. ओके. काय झालं ते विसरून जात गेल्या 2 वर्षातलं म्हणूया आपण आणि हो, पॅनिक अटॅक बिलकुल येऊन द्यायचा नाहीये. एवढा आम्ही व्हिडिओ बनवतो तेवढ्यासाठीच लक्षात घ्या आणि लास्ट मोमेंटला कुणाचा किती अभ्यास झाला चेक करत बसू नका फोन करून. काही लोकांना घाण सवय असते, विशेषतः मुलींना असते. तुझा किती झाला, तुझा किती अरे कुणालाच कॉल करू नका, कुणाचा कॉल रिसीव्ह सुद्धा करू नका. मी नमुने बघितले बरं का. उगीचच कॉल करणार, "माझं काही झालं नाही, मला टेन्शन येतंय, काय करू?" होते आमचे बरेचसे मित्र आमचे पण. उगाचच ना आमचे कॉल फोनवर नव्हते रे. पण एक्झामच्या वेळेस मग पेपरला जायचंय, तरी तुम्हाला नमुने भेटतील. किती झाले? मला भीती वाटायला लागली. त्याला यांच्या नादाला लागायचंय. आपलं जेवढं झालंय तेवढं झालंय लक्षात घ्या. ओके. आता खूप खूप बोलायचंय तुमच्याशी. खूप खूप म्हणूया आपण आणि एक आता शेवटचा अनुभव शेअर करतो. तुमची होऊ दे बोर्डची एक्झाम, या भेटायला मला. तुमची होऊ दे सीईटीची एक्झाम, भेटायला या. दरवर्षी काय होतं मी तुम्हाला सांगतो. सकाळी मी उठतोय, कोणतरी भेटायला आलंय. अगदी मुंबईवरून आलंय. अगदी मला सगळ्यात जास्त आनंद कुठे झाला होता माहितीये का? की एक कृष्णा नावाचा आमचा स्टुडंट आहे. तो आणि त्याचे पप्पा नागपूरवरून भेटायला आले होते. ॲक्चुअली त्यांचं पुण्यात पण काम होतं बरं का. म्हणजे मला भेटायला नाही सरळ सांगतो, पण पुण्यातून पण ते मला भेटायला आले. तो आनंदच वेगळा आहे. तो आनंदच वेगळा आहे आणि सांगताना अतिशय आनंद होतोय. कृष्णानं आरजी सरांना फॉलो केलं होतं का? केलं होतं. गणित फॉलो केलं होतं का? केलं होतं. दिनेश सरांना फॉलो केलं होतं का? तर केलं होतं. फिजिक्स मुकेश नायक सर, सोबिन सर सगळ्यांना त्यांना फॉलो केलं होतं. तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे YouTubeवर ही जी टीम आहे, चांगली टीम आहे. ह्या गोष्टी तुम्हाला मिळतायत आणि फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड केल्या जातात. हां, प्रत्येकाचे कोर्सेस पण आहेत. मग तुम्ही काय केलं पाहिजे सीईटीला सुद्धा ह्यातलं तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते तुम्ही नंतर जॉइन करा. आता ही नंतरची गोष्ट आहे. विषय भरकटत चाललाय. पॅनिक अटॅक भरकटत चाललंय, पण तुम्ही पण ऐकताय की आता. मग तुमचं मन शांत झालं ना बाळांनो, कॉन्फिडन्स वाढलाय ना, कमेंटमध्ये सांगून टाका, की "सर आम्ही पेपर फोडूनच येणार आहे." म्हणजे चांगला पेपर लिहून येणार आहे. मराठी भाषेचे अर्थ लगेच हे होतात ना. तसंच आनंदी राहा बरं का बाळांनो. कुठला तणाव घेऊ नका. आता एक व्हिडिओ पालकांसाठी बनवावा लागणार आहे. 10 वेळा, "सर चालू ना अभ्यास? सर होतोय ना अभ्यास? सर करते ना ती अभ्यास? सर तो करतोय ना अभ्यास?" अरे बस की. तुम्ही तुमच्या 12वीत काय केलं होतं सांगा बघू? मी किती वेळा YouTubeवर सांगितलं. मला फेल्युअर आलं होतं. ओके. आता तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळतंय, तो करतोय. हे लक्षात घ्या, तुम्ही कुठल्या अकॅडमीत लाखो रुपये भरले होते. तिथं झालं नाहीये. जेईचा कदाचित रिझल्ट उद्या परवा असेल म्हणूया आपण. डोक्यातून ते काढून टाका. तो रिझल्ट बघायचा सुद्धा नाहीये आपल्याला लक्षात घ्या. राहू दे ते बाजूला. त्याच्यावर आणखीन मुलांना काही बोलू नका. ओके. कारण मला माहिती आहे माझं आता ते YouTube वाय-टी ॲप आहे ना, ते कळतं, की एज ग्रुपवरनं कळतं, की पालक सुद्धा हा व्हिडिओ बघतायत. माझी इच्छा आहे, की तुम्ही तुमच्या स्टेटसवर हा व्हिडिओ ठेवा. जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा हे, की पॅनिक अटॅक येतो एक्झाममध्ये, येतो. त्यातून वाचलं पाहिजे. आपण जे केलंय ते केलं पाहिजे. ठीक आहे, नाही जमलं, तुमचे कोण मित्र वगैरे असतील, व्हिडिओचं सांगायचं नाही जमलं, चॅनल रेफर नाही करायचं, तुम्ही गाईड करा. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट लहान मुलं आहेत. लहान मुलं आहेत. आपल्याला अनुभव आहे पालकांच्याकडे, त्यांच्याकडे नाहीये. येऊ शकतो पॅनिक अटॅक, पण येऊ द्यायचंच नाहीये. पहिलं टार्गेट काय सेक्शन बी, सेक्शन डी सोपे प्रश्न सोडवायचेत. मग सेक्शन ए, सेक्शन सी आहे. भरपूर वेळ असतो. वेळ भरपूर असतो. इथं काही सीईटी सारखं खूप कमी वेळ असं काही नाहीये. पुष्कळ वेळ असतो लक्षात घ्या. त्याच्यामुळं आता चांगला अभ्यास करा. ओके. रात्रभर जागायची काही गरज नाहीये. ओके. पहाटे पण 1-2 ला उठायची गरज नाहीये. चांगला अभ्यास करा. केमिस्ट्रीला आपल्याला तुटून पडायचंय. तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर येईपर्यंत माझी लिस्ट तयार असणार आहे व्हिडिओची लक्षात घ्या. आणि एक टाईम टेबल पण तुम्हाला मी देणार आहे बरं का. कारण हे नोटिफिकेशन येणारच नाहीयेत. माझं टाईम टेबल असणार आहे. त्यामुळं नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. ऑल द बेस्ट.